हालेलुया हालेलुया हालेलुया। यशाया 66 अध्याय वचन 24। यशाया 66 अध्याय वचन 24। ज्या मनुष्याने मनस्विरुद्ध बंड केले त्याची प्रेरित बाहेर जाऊन वागली, कारण त्यास लागलेली कीड कधी मरावायची नाही, त्यास लागलेला अग्नी कधी विझवायचा नाही, सर्व मानवांसाठी त्याची कीड असेल। हालेलुया हालेलुया हालेलुया। वचन काय सांगते पहा, यशाया संदेशाच्या ठिकाणी म्हणते की परमेश्वर पिता सांगतो की ज्या लोकांनी माझ्या विरुद्ध बंड केले म्हणजे माझ्या विरोधात गेले ते लोक मात्र गंधक अग्नीच्या सरोवरात पडतील, नरकात अधोलोकात जातील। त्यांना लागलेली कीड कधी मरावायची नाही, त्यांना लागलेला अग्नी कधी विझवायचा नाही, सर्वांना त्यांची कीड असते। या ठिकाणी प्रभू म्हणते की माझ्या विरुद्धात जाणाऱ्या लोकांची प्रेते पडतील, त्यांना कीड लागेल, त्यांना अग्नी लागेल आणि ते नष्ट होतील, ते तडकतील, वेदनेने पीडेने मात्र तडफडत राहतील, कारण ते माझ्या विरुद्धात गेलेले आहेत म्हणून। आपण सकाळी स्वर्गाबाबतीत पाहिलं, आता आपण अधोलोकाबाबतीत नरकाच्या बाबतीत पाहू की नरक नक्की काय आहे, अधोलोक हा काय आहे ते। स्वर्गाच्या बाबतीत आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या, तशा अधोलोकाच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच गोष्टी बायबलमध्ये दिलेल्या आहेत। जसं स्वर्ग आहे तसा विरोधात एक नरक सुद्धा आहे, एक नरक आहे। नरकात कोण जाणार आहे, कोणते लोक नरकात पडलेले आहेत आणि पडणार आहेत, नरक किती भयंकर आहे, या सर्व गोष्टी या बायबलमध्ये दिलेल्या आहेत। बायबल या संबंधाने आपल्याला काय शिकवत आहे ते आपण पाहू। पहिली गोष्ट बायबल सांगते, परमेश्वराच्या विरुद्धात जाणारे लोक, देवाच्या विरुद्ध पाप करणारे, देवाच्या विरोधात उभे राहणारे, प्रभू येशूच्या लोकांना त्रास देणारे, प्रभूच्या कार्यामध्ये अडथळा आणणारे लोक यांची प्रेते बाहेर पडतील म्हणजे अधोलोकात। त्याला लागलेला किडा कधी मरावायचा नाही, त्याला लागलेली अग्नी कधी विझावायची नाही। आता किडा आणि अग्नी याचा उल्लेख या वचनामध्ये केलेला आहे, कारण अधोलोक जो आहे तो अति भयंकर आहे। तिकडे तीव्र यातना आणि असहाय्य पीडा आहे। मनुष्य जीवन मागणार परंतु जीवन भेटणार नाही, मरण मागणार पण मरण नाही, तिथे मात्र पीडा भोगाव्या लागणार। अशा पीडा ज्या अति भयंकर आहे। अधोलोक पूर्ण अंधकाराने ग्रासलेला आहे, पूर्ण रीतीने अधोलोकामध्ये अंधकार आहे। अधोलोकामध्ये यातना पीडा तर आहे, पण तिकडे किडा म्हणजे किडे आहेत। मनुष्य जेव्हा मृत्यू पावतो पापमय जीवनामध्ये, पापामुळे तो अधोलोकात जातो। जेव्हा तो अधोलोकात जातो तेव्हा कीड त्याच्या देहाला, त्याच्या जीवनाला लागते। किडे जे शरीराला, त्याच्या शरीरामध्ये शिरणार, जे मात्र तोंडातून, नाकातून, कानातून, शरीराच्या कोणत्याही भागातून आत उतरणार ते किडे। ही किडे माणसाच्या शरीरात जाणार, शरीरातून बाहेर उतरणार। या किड्यांच्या अंगावर सुद्धा असे खिल्ले आहेत, असे काटे आहेत, जे माणसाच्या अंगात जाताना असहाय्य यातना होणार आणि अंगातून बाहेर पडताना सुद्धा माणसाला असहाय्य यातना होणार। या किड्याने संपूर्ण शरीर माणसाचं भरलं जाणार। यशाया 14:11 वचनात किड्यांचं पांघरून आणि किड्यांचं अक्रूण आहे अधोलोकात। किड्यांचं पांघरून, अक्रूण म्हणजे मनुष्य किड्यांवर झोपणार आणि किडेच अंगावर म्हणजे संपूर्ण शरीर माणसाचं किड्याने भरून जाणार। पहा, जसं की भाजी आपलं काही खराब झालं, समज टॅमॅटो, कांदा, बटाट किंवा काही पण, तर त्याच्यावर खराब झालं कुजल्यानंतर किडे पडतात। ती काढायला सुद्धा आपल्याला किडं असतं, ते किडे पाहून। परंतु अधोलोकात आपल्या पाप करणाऱ्या मानवाला मात्र त्याच्या शरीरावर किडे पसरणार आणि ते किडे 7-8 इंच किडे असणार, मोठे मोठे किडे असणार, जे काटे असणार ते शरीरात जाणार, शरीरातून बाहेर उतरणार। ते किडे माणसाला त्रास देणार आणि अधोलोकातला किडा मरत नाही, अधोलोकातले किडे मरत नाही। मार्क या पुस्तकामध्ये वचन काय सांगते पहा, 9
मध्ये 43 ते 48 वचनापर्यंत. त्या ठिकाणी प्रभू काय म्हणत आहे की तुझा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक. 2 हात असून नरकात म्हणजे न विझणाऱ्या अग्नीत जावे, यापेक्षा वेंगून जीवनात जावे तुझ्या हिताचे. तुझा पाय तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तोडून टाक. 2 पाय असून नरकात टाकले जावे, यापेक्षा पंगून जीवनात जावे हे तुझ्या हिताचे. तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक. 2 डोळे असून ज्याचा किडा मरत नाही व अग्नी भिजत नाही अशा नरकात टाकले जावे, यापेक्षा 1 डोलावून देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे, तुला बरे आहे. बायबल सांगते तुझा हात, तुझा पाय, तुझा डोला, शरीराचा कोणता वय पापास प्रवृत्त करत आहे काढून टाक, बाजूला कर, नाही तर तुझं संपूर्ण ते अधोलोकात जाईल. ज्या अधोलोकातला नरकातला अग्नी भिजत नाही आणि किडा मरत नाही. प्रभू येशूने पण इकडे म्हटलेलं आहे नरकातली अग्नी भिजत नाही, नरकातला किडा मरत नाही. किडे तोडले तरी ते मात्र पुन्हा आपलं काम करतात, ते मरत नाही, ते जिवंत राहतात, पुन्हा तोडले तरी वाढतात. आपण आपली भाजी काही खराब झाली असेल, किडे पडलेले फेकून त्यांना, मग ते किडे उन्हामध्ये मरून जाणार, नष्ट होणार, किंवा किड्यांवर काही एखादं फिनेल काहीतरी टाकलं तरी ते किडे मरून जातात. परंतु नरकातला किडा मरत नाही, नरकातले किडे मरत नाही. तिथे अग्नी आहे तरी किडे मरत नाही. अति भयंकर आहेत किडे, जे माणसाच्या संपूर्ण शरीरात पसरणार. योग 24:20 कीटक त्याच्यावर चंगल करतील, कीटक किडे त्याच्यावर चंगल करतील, त्याला व्यापीतील, संपूर्ण किड्याने त्याचं शरीर भरून जाईल. यशाया 51:8 लोकरीप्रमाणे त्यास कीड खाऊन टाकील. लोकरीप्रमाणे किडा त्याला खाऊन टाकणार. संपूर्ण शरीरामध्ये त्याच्या किडे पसरतील, किडे त्याचे मांस खातील आणि त्याला यातना आणि पीडा देतील. हे किडे जे असहाय्य वेदना निर्माण करतील. पुढे वचन सांगते की मात्र अग्नी, नरकातला अग्नी विझत नाही. या नरकात ते पडतील जिथे अति भयंकर अग्नी. अगदी आपण किचन मध्ये जेवण बनवत असतील तर काही चुलीजवळ लाकडे पेटून जेवण बनवत असतील तर आग होती गरमीच्या वेळी, इतकं गरम करते की असं वाटते तिथून उठून पंख्याच्या खाली जाऊन बसावं. पण नरकातली अग्नी इतकी भयंकर आहे, इतकं तापमान मोठं आहे की ते सांगू शकत नाही की किती मात्र तापमान त्या नरकात असणार. इतकं अग्नी त्या अधोलोकात आहे. मनुष्य त्या अग्नीत पडला जाणार, यातना पीडा भोगणार. आपल्याला थोडासा चटका लागला तर आई ग बाबा ग असं ओरडतो. पण नरकात इतक्या यातना पीडा की मात्र विचार पण करू शकत नाही. आणि त्याच्यामध्ये मनुष्य तडपणार, यातना आणि पीडा भोगणार या गंधक अग्नीच्या सरोवरात. इतकं नरक भयंकर आहे, इतक्या पीडे. तिथे काही नरकामध्ये काही कसे घातक प्राणी पण आहेत जे माणसाला पीडा देत राहणार, त्रास देत राहणार माणसाला. नरकामध्ये अनेक प्रकारचे अशुद्ध आत्मे जे माणसाला त्रास देत राहणार, मारत राहणार, छलत राहणार आणि मनुष्याला तिकडे फक्त ना फक्त पीडा भोगायच्या, रडायच्या, खायला काही नाही म्हणून स्वतःचे दात खाणार, रडणार, दात खाणार. इतक्या यातना अधोलोकात, इतक्या पीड आहे या नरकामध्ये. पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही. लूक 16 19:31 जसं की श्रीमंत मनुष्य दरिद्री लाजार जो खाली खुशाली करायचा तो अधोलोकात गेला. संधी होती त्याला स्वर्गात जाण्याची. जर त्याने दरिद्री लाजारला मदत केली असती, त्याला जेवण पाणी दिलं असतं तर श्रीमंत मनुष्य नरकात गेला असता. पण त्याने गरीबाला दान धर्म न केल्यामुळे तो अधोलोकात गेला, नरकात गेला आणि पाण्याच्या एक थेंबासाठी तो तडफडत आहे. एक थेंब पाण्याचा मिळत नाही. म्हणजे विचार करा किती भयंकर आहे अधोलोक. प्रभूच्या अनेक पवित्र जनाने नरकाचं दर्शन पाहिलेले आहे. प्रभूने अनेक पवित्र जनांना नरकाचं दर्शन दाखवलेले आहे. तेव्हा त्याने मात्र या नरकाच्या बाबतीत सांगताना अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या भयंकर आहेत.
इतक्या ते ऐकून सुद्धा मात्र अंगाचे काटे उभे राहतात. इतक्या भयंकर गोष्टी अधोलोकात आहेत, इतक्या यातना आहेत नरकामध्ये. जेव्हा माझं वय 14 ते 15 वर्षाचं होतं, अशा वेळेला मी वैयक्तिक प्रार्थना करत होती माझ्या आईच्या घरी. आणि आईकडे त्यावेळी नेहमी न चुकता दररोज गुडघ्यावर प्रार्थना करायची, दरवाजे खिडकी बंद करून. आणि अशा वेळी मी प्रभूला म्हटलं, मला स्वर्ग आणि नरक पाहायचंय. म्हणून त्यासाठी मी प्रभूकडे प्रार्थना करत होते की मला स्वर्गाचं दर्शन आणि नरकाचं दर्शन मला पाहायचंय. म्हणजे स्वर्ग कसं आहे आणि नरक कसं आहे यासाठी जणू काय मी प्रभूकडे हट्टच पकडलेला होता. मला ते पाहायचंय म्हणून मी तासून तास डोळे बंद करून गुडघ्यावर प्रार्थना करायची, डोळे न उघडता, की मला स्वर्गाचे आणि नरकाचे प्रगटीकरण घडेल म्हणून. हालेलुया, हालेलुया. स्वर्गाचे दर्शन अनेक वेळा मी पाहिलेले आहेत, स्वर्गातल्या गोष्टी अनेक मी पाहिलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टी. आणि जेव्हा नरकाच्या बाबतीत पाहण्याची इच्छा जेव्हा प्रभूला मी प्रगट केली, तेव्हा मी प्रगटीकरणामध्ये पाहिलं की प्रभू येशूने मला म्हटले, चल मी तुला नरक दाखवतो. आणि मी प्रार्थना करत होती आणि परंतु डोळे बंद असताना मी प्रगटीकरण पाहत होती. अशा वेळेला मात्र प्रभू मला नरक दाखवत होता. पण पहिली गोष्ट त्या नरकाचा दरवाजा होता. जेव्हा त्या नरकाचा दरवाजा उघडला तेव्हा मी जोराने किंकाळी मारली, एवढ्या जोराने की माझ्या आई बाप सुद्धा त्या खोलीमध्ये आले. आणि ते म्हणाले, काय झालं, घाबरले कशाला, जोराने कशाला किंकाळी मारली. हालेलुया. मी एवढी घाबरली होती की घामाघूम झाली होती, इतका घाम सुटलेला होता, थरथर कापत होती. कारण जेव्हा मी तो फक्त नरकाचा दरवाजा उघडल्यानंतर फक्त एक नरक पाहिल्याबरोबर जोरानं ओरडून म्हटलं, प्रभू मला पाहायचं नाही म्हणून. ती भीती माझ्यामध्ये बसली गेली. त्या दिवसापासून 21 वर्षाला कधीच प्रभूला सांगितलं नाही की मला नरक पाहायचं. हालेलुया, हालेलुया. इतका भयंकर फक्त दरवाजा उघडला, मी आतलं काहीच पाहिलं नाही, फक्त तेवढं दृश्य होतं अंधकाराचं आणि एक भयानक दृश्य की ज्याच्याने मी जोराने किंकाळी मारली होती. हालेलुया, हालेलुया. मग विचार करा, नरकाच्या आतमध्ये काय परिस्थिती असणार, नरकाच्या आतमध्ये काय गोष्टी असणार ज्याचा आपण विचार पण करू शकत नाही. अशा गोष्टी या अधोलोकामध्ये आहेत, या नरकामध्ये अशा गोष्टी आहेत ज्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. मग या नरकातून वाचण्यासाठी आपल्याकडे काही पर्याय आहेत ज्याद्वारे आपण अधोलोकातून नरकातून वाचू शकतो. त्या नरकात आणि अधोलोकात आपण जाऊ शकत नाही. आपण आपल्या जीवनाचं संरक्षण करू शकतो आणि नरकाऐवजी आपण स्वर्गात जाऊ शकतो. जर आपण देवाचे नियम पाळले, आज्ञा पाळल्या, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालले, तर नरकात जाण्यापासून आपण वाचणार. आपण त्या अधोलोकात जाणार नाही, आपण स्वर्गात जाणार. या अधोलोकामध्ये कोणते लोक जाणार, जे पाप करत आहे, वाईट करत आहे ते. अधोलोक तर इतकं भयंकर आहे. बायबल सांगते योग 24:19 अरोशन व उष्णते बर्फाचे पाणी नाहीसे करतात, तसा अधोलोक पापी जनांना नाहीसा करतो. पाहायचा दुष्काळ आणि उष्णता, मात्र कडक उष्णता, दुष्काळ म्हणजे पाऊस पडत नाही आणि अशा प्रकारे पाणी नाहीसे होते. या कडक उष्णतेच्या द्वारे मात्र बर्फ सुद्धा वितळला जातो. तसा अधोलोक इतकं गरम आहे, या अरुषण आणि उष्णतेपेक्षा कितीतरी पटीने मात्र गरम आहे. ताबडतोब तो माणसाला विटलवून टाकतो, माणसाला पण भस्म करतो, नाहीसा करून टाकतो. जसा उन्हामध्ये बर्फ ठेवल्यानंतर विटलून जातो उन्हात, तसा मनुष्य या अधोलोकात नाहीसा होतो. जसं बर्फ उन्हात वितळल्यानंतर बर्फ राहत नाही, दिसत नाही, पाणी दिसतो, तसा मनुष्य नाहीसा होतो. मनुष्य दिसत नाही. अधोलोकात इतक्या प्रमाणात तो यातना आणि पीडा भोगायला जातो. इतकं भयंकर आहे अधोलोक. बायबल तर सांगते हालेलुया, हालेलुया. नरक तर इतकं भयंकर आहे की तो लालची आहे. हबक्कूक 2:5 अधोलोकाप्रमाणे आपली लालसा त्याने वाढविली आहे. अधोलोक एक लालची आहे.
लालची म्हणजे काय? अधोलोकाला भूक लागली माणसाची. जसं एक लालच असतो बघा, एखाद्या व्यक्तीला खाण्याचा लालच असतो, खा खा करत राहणार. एखाद्या व्यक्तीला भरपूर पैशाचा लालच असतो की भरपूर पैसे पाहिजे. एखाद्या व्यक्तीला मोबाईलचा, गाडीचा, वस्तूचा, अनेक गोष्टीचा असतो. ती त्याला हवंच असते, काही पण करून मला पाहिजे म्हणजे पाहिजे. एखादा लालची मनुष्य, तसं अधोलोक लालची आहे म्हणून बायबल सांगते. अधोलोक एक लालची आहे आणि अधोलोकाला लालच आहे माणसाचा. तो कसा पहा, वचन सांगते की यशया 5:14 त्या ठिकाणी वचन सांगते की सैतानाने आपलं तोंड अमर्याद असं पसरवलेलं आहे. सैतान म्हणजे अधोलोकाने आपलं तोंड अमर्याद असं पसरवलेलं आहे. त्याने आपली शुद्ध, आपली भूक, तहान वाढवलेली आहे. त्यात त्याचे वैभव, त्याचा जमाव, त्याचा थाटमाट, तिथली मोज मारणारे की पडतील. अधोलोकाने काय केलेली आहे? आपली भूक, तहान वाढवलेली आहे. आपलं तोंड अधोलोकाने मोठं केलेलं आहे की जास्तीत जास्त लोक या अधोलोकात जावे म्हणून, जास्तीत जास्त लोक नरकात जावे म्हणून नरकाने भूक वाढवली. त्याला भूक लागली माणसाची. लालची अधोलोक आणि अधोलोकाला माणसाची भूक लागलेली आहे. तोंड पण मोठं केलेलं आहे की जास्तीत जास्त लोक या अधोलोकामध्ये मात्र जावे म्हणून. नीतिसूत्रे 27:20 अधोलोक व विनाशस्थान ही कधी तृप्त होत नाही. अधोलोक, नरक, विनाशस्थान कधी तृप्त होत नाही. त्याला जास्त भूक लागली माणसाची. जास्तीत जास्त माणसं अधोलोकात गेली पाहिजे म्हणून सैतानाला आणि अधोलोकाला माणसाची भूक लागलेली की जास्तीत जास्त लोक या अधोलोकात मात्र जावे म्हणून. आणि आपण पाहतो की या जगात मौज मजा करणारे, थाटमाट करणारे, पापात वाईट जीवन जगणारे सर्व चालले ते अधोलोकात. जास्तीत जास्त लोक अधोलोकामध्ये चाललेले आहेत, नरकात चाललेले आहेत. कारण त्यांनी तोंड मोठं केले, जास्त त्याला कळलं अधोलोकाला. लोक पापात जास्त आहेत, वाईटात जास्त आहेत. आता तोंड मोठं करायला लागेल म्हणजे लवकरात लवकर ते अधोलोकात येतील, जास्त पडतील. म्हणून अधोलोकाने आपलं तोंड मोठं केलेलं आहे आणि जास्तीत जास्त लोक या अधोलोकात चाललेले आहेत, नरकात चाललेले आहेत. पीडा भोगायला, यातना भोगायला, वेदना भोगायला मनुष्य या अधोलोकात, या नरकामध्ये मात्र चाललेले आहेत. आणि मनुष्य स्वतःचा मात्र नाश करत आहे. आणि बायबल सांगते योग 28:5 ही पृथ्वी हिच्यापासून भाकर मिळते पण खाली पाहतो अग्नीने जशी काही तिची उलटा पालट होते. या पृथ्वीपासून भाकर मिळते पण पृथ्वीच्या खाली काय आहे? अग्नी. अग्नीने पृथ्वीची उलटा पालट होते. अग्नी पृथ्वीच्या खाली आहे आणि अधोलोक या अग्नीने भरलेले आहे. योग 26:5-6 बायबल सांगते की माणसाची, मनुष्य त्या समुद्रातून अधोलोकात चाललेले आहे आणि मेलेल्या ह्या माणसाची प्रेते समुद्रातून अधोलोकात उतरत चालल्यात आणि थरथरा कापत आहे. पृथ्वीच्या खाली अग्नी आहे, पृथ्वीच्या खाली लोक चालल्यात, समुद्राच्या मधून सुद्धा चाललेले आहेत आणि मात्र तिकडे माणसाची प्रेते थरथरा कापत आहे. कोणत्या जागेत? अधोलोकात. समुद्रामध्ये दरवाजे अधोलोकाचे, समुद्रामध्ये दरवाजे, कारण अधोलोकाच्या वरतीच आहे समुद्र आणि समुद्रात रस्ते आहेत, समुद्रात दरवाजे अधोलोकाचे. अनेक लोक समुद्रातून अधोलोकात चाललेले आहेत आणि थरथरा कापत आहेत. म्हणून शेवटच्या दिवशीचा न्याय होईल. प्रकटीकरण 20:11-15 जेव्हा शेवटचा न्याय होईल, प्रभू राजस्थानावर बसेल आणि ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत ते प्रभूचे लोक आहेत. पण ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाही अशी लोक त्या अधोलोका गंध अग्नीच्या सरोवरात पडतील. त्यावेळेला काय होईल? त्यावेळी पृथ्वी, समुद्र आपल्यातले आणि अधोलोक आपल्यातली प्रेते बाहेर फेकील. समुद्र बघा, समुद्रात पण मेलेली माणसे आहेत. समुद्र, अधोलोक आणि पृथ्वी आपल्यामध्ये असलेली मेलेली लोकांची प्रेते बाहेर फेकेल आणि मग ही सर्व प्रेते गंधक अग्नीच्या सरोवरात पडतील. अधोलोकापेक्षा भयंकर आहे गंधक अग्नीचं सरोवर. अधोलोक जिथे सैतानाचा
पण गंधक अग्नीचं सरोवर जे परमेश्वराने केले सैतानासाठी आणि पापी लोकांसाठी, ज्याच्यामध्ये सैतान पण पडणार आहे आणि ज्याच्यामध्ये पापी लोक पण पडणार आहेत, यातना आणि पीडा भोगायला. हालेलुया, हालेलुया. म्हणून अति भयंकर आहे हा अधोलोक, अति भयंकर आहे नरक किंवा गंधक अग्नीचे हे सरोवर, जे अति भयंकर मात्र आहे. हालेलुया. आणि आज मनुष्य तिकडेच मात्र चाललेला आहे, यातना आणि पीडा भोगायला. काही लोक काय म्हणतात, मेल्यानंतर कोणी पाहिले स्वर्ग आहे का, नरक आहे का? जोपर्यंत जीवन आहे खा प्या मौज मजा करा. एशा 22:13. उद्या मरायचं नाही, आज खाऊन पिऊन घेऊ, पण उद्या मरायचं ना आज पवित्र बनू हा विचार करत नाही. खा प्या मौज मजा. मेल्यानंतर कोणी पाहिले, मेल्यानंतर काय व्हायचं ते उद्या, आता जीवन आहे ना, खा प्या मौज मजा करा बस, एवढंच लोक म्हणतात. परंतु हा स्वर्ग आहे, नरक आहे, देवी आहे आणि सैतान पण आहे, आणि मेल्यानंतर न्याय आहे. म्हणून आता संधी आहे परमेश्वराकडे वळण्याची. आणि अधोलोकात कोणकोणती लोक जातील बघा. बायबल सांगते स्तोत्रसंहिता 49:11 ते 14, जे जमिनीस आपली नावे देतात, जे अभिमानी आहे, गर्विष्ठ, स्वार्थी आहे, हे सर्व त्या अधोलोकात जातील आणि त्यांचा देव शाई पावेल. जे गर्विष्ठ आहे, अभिमानी आहे आणि जमिनीवर नाव हे माझं ते माझं, ही जमीन माझी, ही जागा माझी, हे घर माझं, हे सर्व अधोलोकात उतरणार आहे, माझं माझं करणार आहे. आणि अभिमानी, गर्विष्ठ, स्वार्थी हे सर्व अधोलोकात उतरणार आणि त्यांचं शरीर सुद्धा क्षय पावणार. पुढे गणना 16 कोर, दातान, अभिराम यांनी मोशेच्या विरुद्ध, अहरोनच्या विरुद्ध कुरकुर केली की देवाने तुम्हालाच काय निवडले, सर्व लोक पवित्र आहेत, आम्ही पण अधिकारी आहोत. गर्व आला. मोशेने म्हटलं देवाने कोणाला निवडले, कोणाला अधिकार दिले, की कोणाचा अधिकार आहे का, तो हे देवच दाखवेल. त्याने सर्वांना जमा केले आणि मोशेने काय म्हटलं, मोशे म्हणत आहे जर देवाने जमीन दुभागली म्हणजे जमीन फाटली आणि अधोलोकात उतरले जिवंत, तर समजावं की देवाने मला निवडले. पण दुसरा कोणताच वेगळा प्रकार घडला तर देवाने मला निवडलं नाही असं तुम्हाला कळेल. मोशेच्या तोंडून शब्द बाहेर पडत न पडत इतक्यात जमिनीने आपलं तोंड उघडलं आणि कोरह, दातान, अभिराम, त्यांची मंडळी, त्यांची मुलं-बाळं सर्व जिवंत नरकात उतरले. जमिनीत तोंड उघडलं, जिवंत अधोलोकात गेले. कोरह, दातान, अभिराम, त्यांची मुलं-बाळं सर्व कुटुंबासहित गेले अधोलोकात. का गेले? देवाच्या संदेशाच्या विरुद्ध कुरकुर केली म्हणून नरकात गेले. देवाच्या विरुद्ध कुरकुर केल्याने नरकात गेले. दावीद काय म्हणतो पहा. हालेलुया. स्तोत्रसंहिता 55 12 ते 15. दावीद म्हणतो, ज्याने मला फसवले, ज्याने मला विश्वासघात केला, तो कोणी माझा वैरी नव्हता, तो माझा सोबती होता, मित्र होता, जवळचा आपत्ती होता. आम्ही एकत्र देवाच्या घरात जात असू, पण त्याने माझा विश्वासघात केला, त्याने मला फसवलं, म्हणून तो अधोलोकात जाऊ, तो अधोलोकात उतरणार. या ठिकाणी वचन सांगते दावीद देवाचा संदेष्टा, देवाचा सेवक, देवाचा आवडता मनुष्य होता. आणि ज्या माणसाने दावीदाचा विश्वासघात केला तो कुठे गेला? अधोलोकात, नरकात. म्हणजे देवाच्या माणसांना त्रास देणारे, देवाच्या सेवकांचा छळ करणारे कुठे जातील? अधोलोकात उतरतील, नरकात उतरतील. जसं कोरह, दातान आणि अभिराम, त्यांची मंडळी, मुला-बाला सर्व अधोलोकात उतरले, ते नरकात उतरले. देवाविरुद्ध जाणारे, देवाच्या सेवकांच्या विरुद्ध जाणारे अधोलोकात उतरतील, नरकात उतरतील आणि त्यांचा नाश होणार. स्तोत्रसंहिता 9:17. देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकात परत जातील. देवाला विसरणारे दुर्जन राष्ट्र अधोलोकात उतरतील. देवाविरुद्ध वागणारे, देवाला ओळखून देवाला विसरणारे, पुन्हा पापाकडे, वाईटाकडे वळणारे लोक बायबल सांगते अधोलोकात, नरकात जातील. मत्ती 11:23. प्रभूने म्हटले, कर्कुन्मा, तू अधोलोकापर्यंत उतरशील, कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्य घडली ती सदोमात घडली असती तर त्याने गोलताड नसून
पश्चाताप केला असता. प्रभू मात्र या गावांना नगरांना का उद्देशून सांगत आहे की तुम्ही अधोलोकात उतरतील? कारण मी तुम्हाला वचन सांगितलं, सुवार्तेची घोषणा केली, तुमच्यामध्ये चमत्कार केले, पण तरी तुम्ही विश्वास ठेवला नाही. तुम्ही मला नाकारले, धिक्कारले, म्हणून तुम्ही अधोलोकात उतरतील. सदोम गमोरा प्रदेशापेक्षा तुमची स्थिती अधिक खराब बनेल. तुमच्यामध्ये इतकी पराक्रमाची कृत्य घडून सुद्धा तुम्ही विश्वास ठेवला नाही. म्हणजे प्रभूचे चिन्ह चमत्कार पाहून सुद्धा जे लोक विश्वास ठेवत नाही, प्रभूला नाकारतात, बायबल सांगते ते अधोलोकात उतरतील. ते नरकामध्ये जातील आणि मात्र नरकामध्ये, अधोलोकामध्ये मात्र त्यांचा नाश होईल. ते नष्ट केले जातील, तडपतील, वेदना आणि पीडा मात्र अधोलोकात भोगतील. देवाविरुद्ध पाप करणाऱ्या व्यक्तीची देव गय करत नाही. 2 पेत्र 2:4 देवाने देवदूतांची सुद्धा गय केली नाही. ज्या देवदूताने पाप केले त्यांना सुद्धा प्रभूने अगदी या नरकात, अधोलोकात, अंधकारमय ठिकाणी परमेश्वर त्यांना टाकून दिले. अंधकारमय खड्ड्यात त्यांना टाकून दिले. बायबल सांगते ज्या देवदूताने परमेश्वराच्या विरुद्ध पाप केले, देवाने देवदूतांची पण गय केली नाही. त्यांना पण दिलं अधोलोकात टाकून. देवदूतांना पण यहुदाच्या पत्रामध्ये वचन काय सांगते पहा, 1:6 वचनात, ज्या देवदूताने आपले अधिकारस्पद न राखता आपली वस्तिस्थान सोडिले, त्यास त्याने निरंतराच्या बंधना निबिड कालोखामध्ये मान दिवसाच्या न्याय करता राखून ठेवले. ज्या देवदूताने आपलं अधिकारपद राखलं नाही, उलट आपलं अधिकारपद सोडून दिलं, जे परमेश्वराच्या विरुद्ध उठले, त्या देवदूताला सुद्धा प्रभूने अंधकार कालोखमय खड्ड्यात टाकून दिलेले, न्यायाच्या त्या मोठ्या दिवसासाठी राखून ठेवलेले. देवाविरुद्ध जाणाऱ्यांची देव गय करणार नाही. यहुदाचे पत्र 1:7 बायबल सांगते त्याप्रमाणे सदोम आणि गमोरा प्रदेशाला आणि त्या नगराला देवाने उदाहरण दाखल ठेवलेले, त्या अधोलोकात, त्या नरकात टाकून उदाहरण म्हणून ठेवलेले. कारण त्याने परमेश्वराच्या विरुद्ध पाप केले. उत्पत्ती 19:10 आणि सदोम आणि गमोरा प्रदेशाचा सुद्धा देवाने नाश केला आणि त्या शेवटच्या दिवसासाठी, न्यायासाठी त्यांना पण राखून ठेवले. पुढे यहुदाचे पत्र 1:8-13 वचनापर्यंत जे लोक निंदा करतात प्रभूच्या लोकांची, प्रभूच्या खऱ्या सेवकांची निंदा करतात, पोरांची निंदा करतात, आणि असे काही मेंढपाल आहेत जे वचन काय असतात तिकडे, ते स्वतःच मात्र चरक राहतात, मात्र ते परमेश्वराच्या नावाची बदनामी करतात आणि अनेकांना फसवतात. ती कुशल तुमच्या बरोबर जेवतात, पण ते तुम्हाला परमेश्वरापासून दूर करतात आणि खऱ्या मेंढपाळांची निंदा करतात, कुरकुर करतात. अशी लोक सुद्धा बायबल सांगते की मात्र त्यांच्यासाठी लिंबीड कालोख सर्व काळ राखून ठेवलेला आहे. अशी लोक सुद्धा अधोलोकात जाणार, निंबीड कालोखात पडले जाणार, गंध अग्नीच्या सरोवरात पडणार. जे लोक प्रभूच्या महान सेवकांची निंदा करतात, प्रभूच्या विरुद्धात जातात आणि खोटं कार्य करून लोकांना बिघडवतात, धमकवितात, असे लोक सुद्धा मात्र त्या गंध अग्नीच्या सरोवराच्या मध्ये टाकण्यासाठी नेमून ठेवलेले आहेत, राखून ठेवलेले आहेत. ते पण तिकडे पडणार आहेत. प्रकटीकरण 21:8 बायबल सांगते पाप करणारे, वाईट करणारे, चोरी, हत्या, खून करणारे हे सर्व त्या गंध अग्नीच्या सरोवरात पडणार. हेच आहे ते दुसरे मरण, जिथे मरण माना मरण नाही, जीवन माना जीवन नाही, फक्त पीडा मनुष्य भोगत राहणार, फक्त मनुष्य यातना त्या नरकामध्ये भोगत राहणार, पीडा सहन करत राहणार त्या अधोलोकामध्ये, त्या नरकामध्ये किंवा गंध अग्नीच्या त्या सरोवरामध्ये, आणि त्याच्यातून त्याची कधीच सुटका होणार नाही. या पृथ्वीवर संधी तरी पश्चाताप करण्याची, सुटण्याची, पण नरकात गेल्यानंतर सुटका नाही. देवाकडे 1 मिनिट मागेल, देवा 1 मिनिट मी पश्चाताप करतो म्हणजे वाचन नाही. एकदा नरकात गेल्यानंतर कोणीच नरकातून परत येऊ शकत नाही. किती पश्चाताप करा, किती डोकं बोरा, किती काय करा, काहीच होऊ शकत नाही. तिकडे फक्त पीडा, वेदना, यातना मात्र सहन करायच्या, इतक्या यातने. आणि शेवटला प्रभू या गंध अग्नीच्या सरोवरात माणसाला टाकून देईल. प्रकटीकरण 19:19-20, प्रकटीकरण 20:10 वचन सांगते आणि प्रकटीकरण 20:मध्ये 15 वचनात वचन सांगते गंध अग्नीच्या सरोवरात त्यांना टाकण्यात येईल. सैतानाला पण, खोट्या संदेशाला पण आणि या पापी जनाला ज्यांची नावे या जीवनाच्या पुस्तकात आढळली नाही त्या सर्वांना त्याच्यामध्ये टाकण्यात
टाकण्यात येईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ती त्या नरकामध्ये गंध अग्नीच्या सरोवरात पडतील आणि युगान युग पीडा भोगायचे. युगान युग. गरमीचे 4 महिने, अगदी 1-2 महिना एकदम कडक गरमी असते, ती माणसाला सहन होत नाही. कधी पाऊस येईल, कधी पाऊस पडेल असं वाटते ना. नरकातून युगासाठी पीडा भोगायचे. त्या अग्नीमध्ये, त्या गरमीमध्ये काय सहन करणार विचार करा. हालेलुया, हालेलुया. इतक्या यातना आणि इतक्या पीडा त्या अधोलोकात आहे आणि त्याच्यातून कोणीच सुटणार नाही. पण आपल्याला संधी आता पृथ्वीवर असतानाच जर आपण पश्चाताप करणार तर त्या नरकात जाण्यापासून किंवा गंधक अग्नीच्या सर्वात पडण्यापासून आपण स्वतःचं संरक्षण करू शकणार, स्वतःला आपण वाचू शकणार. बायबल तसं ते योग 10:21-22. मग जिथून परत येणे नाही अशा अंधाराच्या मृत्यूच्या प्रदेशात मी जाईल, जेथे कालोख निंबीड अंधकार आहे. अशा मृत्यू छायेच्या अस्तोगस्त प्रदेशात मी जाईल, तिथला प्रकाश अंधकारच होईल. हा योग काय म्हणतो, असं ते ठिकाण आहे जिथून कोणी परत येऊ शकत नाही, जिकडे पूर्ण अंधकार आहे. म्हणजे जसं की तिकडूनचा प्रकाश सुद्धा अंधकार आहे, मग तिकडूनचा अंधकार किती भयानक असेल. तो म्हणतो जिकडे निंबीड कालोख आहे. निंबीड कालोख या शब्दाचा अर्थ काय? निंबीड कालोख म्हणजे याच्यामध्ये प्रकाशाचे किरण पण दिसणार नाही. पूर्ण अंधकार म्हणजे समोर व्यक्ती उभा आहे तरी दिसणार नाही, ज्याला निंबीड कालोख म्हणतात. पूर्ण अंधकार, जसं की हाताला लागेल इतका अंधकार, असं अंधकार आहे त्या अधोलोकामध्ये. आणि योग म्हणतो जिकडून परत येणे नाही, कोणीच परत येऊ शकत नाही. अशा त्या प्रदेशात, अंधकारात, अधोलोकात मनुष्य पडेल. पाप करणारे, वाईट करणारे, देवाला विसरणारे, देवाला सोडून जाणारे, निंदा करणारे, देवाच्या लोकांविरुद्ध बोलणारे सर्व त्या अधोलोकात पडतील. आणि अधोलोकापेक्षा भयंकर आहे गंध अग्नीच्या सरोवर, कारण देव शेवटी अधोलोकाला गंध अग्नीच्या सरोवरात टाकणार आहे, जे अति भयंकर आहे. म्हणून आता संधी आहे परमेश्वराकडे वळण्याची, पश्चाताप करण्याची. म्हणजे प्रभू आपल्याला क्षमा करणार, शुद्ध करणार, पवित्र करणार. देवाकडे वळा, या नरकापासून वाचा, पश्चाताप करा, आपलं पाप कबूल करा, स्वर्गाच्या राजाची उत्कंठा बाळगा, परमेश्वर शरण या, प्रभू मध्ये जीवन जगा, प्रभूची सेवा करा, या अधोलोकात, या नरकातून वाचविण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.